नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त कोणता ट्विस्ट येणार आहे आणि तुम्ही आणि आम्ही सगळेजण वाट बघत आहोत की ईश्वरी आणि अर्णवच्या शेवटच्या फेरीची। आणि आता ह्या शेवटच्या फेरीचे विजेते असणार आहे की आपले अर्णव आणि ईश्वरी। तेव्हा मित्रांनो आता नक्की ही नम्रता आणि वल्लरी कोणता नवीन प्लॅन करून आता ईश्वरीला मात्र जे खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि ईश्वरी आता खाली पडून मात्र आता ती स्पर्धेमध्ये म्हणजे आलीच नाही पाहिजे आणि स्पर्धेमध्ये आता ती पोहोचली नाही पाहिजे यासाठी मात्र आता हा जो काही यांचा नवीन प्लॅन आहे, परंतु तो प्लॅन सक्सेस न होता शेवटी नम्रताचं मात्र थोबाड कसं आजीने फोडलेलं असतं आणि आजी मात्र नम्रताला आता सगळं तोंडावर कसं आपटवते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, मालिकेमध्ये आता आपण असं बघत आलो अर्णव आणि ईश्वरी ही स्पर्धेची तयारी करत आहे, परंतु आता वल्लरी आणि आता नम्रता ह्या दोघी मात्र ईश्वरीला ही स्पर्धा हरण्यासाठी आता काही ना काही कटकारस्थान रचत असतात। तर वल्लरी आता ईश्वरीच्या विरोधात नम्रताचे कान भरत असते आणि नम्रताला म्हणते की हे बघ नम्रता, तू मात्र जास्त ईश्वरीच्या पुढे पुढे करू नको, नाहीतर काही उपयोग नाही होणार। कारण हे बघ ईश्वरी माहिती नाही तुला कसे आहे, कारण ती ईश्वरीने मात्र आता असं काहीतरी केलेलं आहे की या घराचे हक्क घेण्यासाठी ती मात्र असं काहीतरी करेल की जेणेकरून मात्र या घरामध्ये आता हे सगळे हक्क तिचे राहतील। एकतर सगळेजण घरातील ईश्वरी ईश्वरी करून तिला मात्र डोक्यावर चढून ठेवलेलं आहे आणि त्यात म्हणजे आता तुला मात्र असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून घरातील सर्वजण तुझं ऐकतील। त्यावरती मात्र वल्लरीचं ऐकून ईश्वरीने आता एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन असा असतो की मात्र आता जेव्हा ईश्वरी रूममध्ये आपलं सगळं काही आता कपडे वगैरे आहे तर ते सगळं काही रेडी करत असते, सगळी तयारी करत असते आणि त्यात म्हणजे आता स्पर्धेची डान्समध्ये तयारी तिला करायची असते, कारण आता स्पर्धेमध्ये डान्स करायचा असतो आणि ते पण आता लोकनाट्य या म्हणजे याच्यावर डान्स करायचा असतो। तर अर्णव ईश्वरी या दोघांनी ठरवलेलं असतं की किती काही झालं तरी आता मात्र डान्स आपण करायचाच, म्हणून मात्र ती तयारी तिची सुरू असते। परंतु आता ईश्वरीला ऐनवेळेस डान्सच करता येऊ नये यासाठी तिच्या पायाचा म्हणजे काहीतरी फ्रॅक्चर झाला पाहिजे, पाय मोडला पाहिजे असं वाटत असतं। तेव्हा लगेच आता म्हणजे ही नम्रता ही वल्लरीचं ऐकते आणि वल्लरीचं ऐकून मात्र आता जेव्हा ईश्वरी पायरी चढून खाली येईल आणि त्याच वेळेस मात्र तिने आता एक दोरा तिथे बांधलेला असतो आणि त्या दोऱ्यात ईश्वरीचं पाय गुतेल आणि दोरा तर बांधलेला आहे, परंतु त्यावर मात्र आता तेल सांडलेलं असतं आणि तो तेल सांडून आता ईश्वरीला पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेस मात्र जिथे बांधलेलं आहे तर तेथे तेल सांडलेलं असतं। ईश्वरीला आवाज देऊन ती खाली बोलवते, पण आता ईश्वरी खाली येणार तोच लगेच आता अर्णव ईश्वरीला आवाज देतो। अर्णवने ईश्वरीला आवाज दिल्यानंतर ईश्वरी धावतच रूममध्ये जाते, कारण अर्णवने ईश्वरीला बोलवलेलं असतं, कारण त्याला आता जी पेंटिंग करायची असते तो पेंटिंग करत असतो आणि ती पेंटिंग करत असताना मात्र आता त्याला धक्काच बसतो। तेव्हा लगेच मात्र ती पेंटिंग होत असताना आता ईश्वरीला आवाज दिलेला असतो। तर आता नम्रता मात्र जे काही ईश्वरीला पाडण्याचा प्रयत्न करत आहे, पण ईश्वरी त्यावरून पाय घसरून पडलेलीच नसते। शेवटी नम्रताचा पुन्हा आता अगदी मुडाफ होतो। तर वल्लरी म्हणते की आता आणखीन दुसरा काहीतरी प्लॅन तुला करावा लागेल, पण त्याच वेळेस आता जेव्हा ईश्वरी आतमध्ये निघून जाते, ईश्वरी आतमध्ये गेल्यानंतर आता नमूला मात्र आता काय करावं तेच काही कळत नसतं, म्हणून ती आता मुद्दाम ईश्वरीच्या रूममध्ये तेल सांडण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा ईश्वरीला काही फरक पडत नसतो। आणि आता ईश्वरीच्या रूममध्ये जेव्हा आता हिने तेल सांडलेलं असतं तर त्याच वेळेस आता आजीने हे सर्व पाहिलेलं असतं। आजी म्हणते की नम्रता, तुझं काय सुरू आहे, तू ईश्वरीच्या रूममध्ये काय करते? त्यावरती नम्रता म्हणते की आजी काही नाही, अहो जरा ही साफसफाई करत होते। तर आजी म्हणते की तू आणि आज ईश्वरीच्या रूममध्ये? तर हे ऐकून मात्र आता म्हणजे आजीला धक्काच बसलेला असतो। आजी म्हणते की नक्की मला काहीतरी आता नम्रताचा म्हणजे काहीतरी संशय येतो। नम्रता तशीच आता रूममध्ये निघून येते आणि वल्लरीला हे सगळं काही सांगते, कारण आता वल्लरीला धक्काच बसतो। वल्लरी म्हणते की मी तुला किती वेळेस सांगितलं की तू मात्र आता हे सगळं काही व्यवस्थित करत जा,
कारण तुला तर माहिती आहे ना त्या म्हातारीचं किती लक्ष असतं. तर आता हे सगळं काही झाल्यानंतर आता ह्या आजी आता जे काही ह्या दोघी बोलत आहे, कारण आजी आता त्यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. आजीला माहिती असतं की नक्की ह्या दोघी काहीतरी कट कारस्थान करत असतील, कारण वल्लरी काहीतरी कट कारस्थान करण्यामध्ये अगदी ट्रेन आहे आणि नम्रता तिच्याहूनही जास्त. तेव्हा आता काही झाले तरी आता शेवटी ह्या काय बोलत आहे म्हणून आजी त्यांच्या दोघींचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मात्र आता जेव्हा त्या दोघी बोलत आहे की ईश्वरीला पाडण्यासाठी, म्हणून आजी आता डायरेक्ट रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर ती आता नम्रताचा थोबाड फोडते. आपल्या बहिणीच्या विरोधात तू इतकं कटकारस्थान कसं करू शकते आणि वल्लरी तू मात्र स्वतःच्या सुनाला हेच शिकवते का? तेव्हा नम्रता म्हणते की अहो हे बघा आजी तसं नाही, मी काही करत नसते, मी फक्त ईश्वरीला मदत कशी करायची ते सांगत होते. तेव्हा लगेच आता हे ऐकून आजी म्हणते की हो का, मला वेड्यात काढतेस का, काय बोलतेस, मी सगळं तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि त्याच वेळेस तिथे ईश्वरी वगैरे सगळेजण येतात आणि काय झालं असं ओरडतात. आता नक्कीच म्हणजे काय झालं असेल. त्याच वेळेस मात्र आता आजी म्हणते की बघितलंस का, अरे अर्णव ईश्वरीला पाडण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा लगेच अर्णव म्हणतं की मला तर हल्ली नम्रताचं वागणंच पटत नाही. नम्रता नक्की असं काय करत आहे, नम्रता का असं वागते तेच मला नाही कळत. त्यानंतर मात्र आता लगेच तर ईश्वरी म्हणते की जाऊन द्या, काही नाही आजी विषय सोडून द्या. म्हणून मात्र आता सगळेजण आपल्या रूममध्ये आलेले आहेत. ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांशी इतके खुश असतात, नम्रताचा विचारच ते करत नाही. पण आजीने मात्र नम्रताचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. पण त्यानंतर आता जेव्हा ईश्वरी रूममध्ये असते तर अर्णव आता म्हणतो की मला तो कलर हवा आहे. ईश्वरीच्या हातातून धक्का लागून तो कलर खाली सांडतो. ईश्वरीचा खाली सांडल्यानंतर मात्र ईश्वरी आता हसत असते. अर्णव म्हणतो की अगं तू काय केलंस, तुला कळतं का पुढचा जो काही आपला कॉम्पिटिशन आहे तर ती किती कठीण स्पर्धा आहे, त्यासाठी आपल्याला तयारी करायला नको का? त्यावरती आता ईश्वरी म्हणते की हे बघा आपल्याला तयारीसुद्धा करायची आहे आणि हे बघा एकमेकावर जीवसुद्धा जडवायचा आहे, परंतु आता आपण जिंकणारच आहोत. किती काही झालं तरी शेवटी आपणच जिंकणार आहोत. हे सर्व काही ऐकल्यानंतर अर्णव तिच्याकडे पाहत असतो. ईश्वरी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, ही स्पर्धा केवळ आपल्याला जिंकायची आहे. त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी मात्र खूप खुश आहेत एकमेकांबरोबर, परंतु आता नम्रता मात्र तिचा खूपच जळफाट होत असतो. पण नम्रता आता शेवटी करायला जाते एक, आणि जेव्हा तो दोरा त्या पायरीला तसंच गुंतलेला असतो. सकाळी घाईने जेव्हा नम्रता खाली येते आणि त्याच वेळेस आता जेव्हा ती खाली आलेली असते तर तिचा लगेच आता मात्र अगदी तिला धक्काच बसतो, कारण तिचा पाय घसरतो आणि ती पायावर पडते. कारण आता ईश्वरीसाठी खांडलेला खड्डा आणि तो दोरा तेथेच राहिलेला असतो, म्हणून मात्र त्या दोऱ्यामध्ये तिचाच पाय पडतो आणि तीच पायावर आपटते. तिला खूप लागलेलं असतं. तर ईश्वरी धावतच येते. ईश्वरी धावतच येऊन म्हणते की काय झालं. आता मात्र जे काही झालेलं आहे तर ते सगळं काही मात्र आता नम्रतामुळेच झालेलं असतं. म्हणून नम्रता आता वल्लरीचं नाव घेते आणि म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झालं, कारण तुम्हीच मात्र मला ईश्वरीला पाडण्यासाठी हे सर्व सांगितलेलं होतं. पण आता शेवटी मीच मात्र त्यामध्ये पडले. आता काय करायचं, स्पर्धा कशी जिंकायची? त्यावरती आता ईश्वरी म्हणते की अगं हे बघ नमुताई, तू कितीही कुणाचं काही ऐकलं तरीसुद्धा शेवटी आपल्या मनाचं करायचं असतं. मी तुला कित्येक वेळेस सांगितलेलं आहे की कुणावर असा विश्वास ठेवत जाऊ नकोस, पण तू ऐकणार तर माझं काही नाहीच. आणि हे बघ आता लवकरात लवकर पाय बरा कर, आपल्याला मात्र आता स्पर्धा जिंकायची आहे. त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही रूममध्ये येतात. अर्णव ईश्वरीची प्रॅक्टिस घेत असतो आणि प्रॅक्टिस घेता घेता मात्र आता ते दोघंही एकमेकांच्या खूपच जवळ येतात. आणि जेव्हा तो आता ईश्वरीच्या पायात घुंगरू बांधतो तेव्हा ईश्वरीला मात्र आता जेव्हा तिने जे काही आता म्हणजे काही मागचे क्षण तिला आठवतात आणि अर्णवला आपल्या आईची आठवण होते, तेव्हा तो डोळ्यामध्ये पाणी आणतो. आणि तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर काही काळजी करू नका, स्पर्धा आपणच जिंकणार आहोत. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी मात्र आता जे काही हे लोकनाट्य सादर करणार आहे आणि त्याच वेळेस मात्र दोघांची जोडीला आता भरपूर असा प्रतिसाद मिळतो. आणि आता इकडे वल्लरी याने मात्र सौदामिनीला सांगितलेलं असतं की मी असं काहीतरी प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन करून मात्र तुम्हाला ईश्वरीला नक्की आता हरता येईल. परंतु वल्लरीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि शेवटी नम्रताने आता उघड केलेलं असतं सत्य की मला हे सगळं वल्लरी करण्यासाठी सांगत आहे, कारण वल्लरीचं ऐकूनच मी हे सर्व करत आहे. तर हे सगळं काही ऐकल्यानंतर मात्र आता
सगळ्यांना धक्का बसतो, कारण मामी नम्रताला इतकं सर्व काही शिकू शकते आणि मामी म्हणजे असं कसं करू शकते, नम्रता आणि ईश्वरीमध्ये फूट पाडण्याचा कसा प्रयत्न ती करू शकते. म्हणून आता वल्लरी मामीचा सगळ्यांना राग येतो आणि वल्लरी मामीला मात्र आता आजीने चांगलं सुनावलेलं असतं, जर तू नम्रता आणि इशूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. म्हणून अविनाश मामा म्हणतो की जर तुला त्यांच्या दोघीमध्ये फूट पाडायची असेल तर आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. म्हणून मामा आता वल्लरीच्या हाताला धरतो आणि तिला घराच्या बाहेर काढत असतो. परंतु आता इकडे हा राकेश मात्र जेलमधून फरार होतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.